आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यातली सगळ्यात फेवरेट मँगो मस्तानी. घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी क्रीमी, थंडगार आणि झटपट बनणारी मस्तानी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी एक खास टिप पण सांगणार आहे. तर चला. नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, मला सुद्धा माहीत आहे. भर उन्हाचा टाईम होता, म्हणलं चला आज मँगो मस्तानीच करू. तर आपले काही घरचेच आंबे आहे, तुम्हाला तर सांगितलेलंच आहे. तर घरचे आंबे पिकवायचे तुम्हाला दाखवायचं आहे. राहिला व्हिडिओ तो सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे. जेवढे पिकले आहे तेवढे कडक जेवढे आंबे असतील ना तेवढे चांगले, कारण आपल्याला ते वरच्या साली त्याच्या काढून घ्यायचे आहे. त्यासाठी कडकच आंबे घ्यायचे आहे. तर हे बघा कडकपणा कसा आहे ते सुद्धा तुम्हाला कळन. आणि जेवढे आपले येलो कलरचे आंबे झालेले आहे तेवढे सगळे काढून घेतलेले आहे. आम्ही असे पाटीत आंबे ठेवतो, कारण तुम्ही सुद्धा तुमच्या घरातले आंबे पाटीतच ठेवीत जा. कडक आंब्याची चव मँगो मस्तानीसाठी खूप चांगली असते. त्यासाठी कडक आंबे घ्यावे. मी किती आंबे घेतलेले आहे? 5 आंबे घेतलेले आहे आपण मँगो मस्तानी करायसाठी. 5 आंब्यात 3 ते 4 ग्लास बरोबर भरतात. आणि एक आईस्क्रीमची डबी आणलेली, हे दूध घेतलेलं आहे, सईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही बघत असताना. आणि बदाम घेतले होते. तर बघा बदाम आपले कट करून घेतलेले आहे आणि आईस्क्रीमसुद्धा घेतलेली आहे. आंबे स्वच्छ पाण्यात धुवून घेतले. आता आपले हल्ली काहीचे निघू शकत नाही, कारण घरचे पिकवलेले आंबे आहे, त्यामुळे आपल्याला हाताने काढून घ्यावं लागेल. आणि खास टिप्स म्हणजे तुम्हाला असं नाही का बदाम कापता येतात का, कसे करायचं, चाकून व्यवस्थित नसले जमत ना तर विळी घ्यायची. विळीनं पटपट एकसारखा काप काढते तो. हे बघ आता ते काय आपण त्याच्या साहाय्याने काढता येणार नाही, आपल्याला हातानेच काढावं लागणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला दाखवलेले आहे. आणि त्यानंतर चाकूना कट करून आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहे आपल्याला, जो काही त्या आंब्याचा गर असेल तो. तर मग काय करायचं आहे, याच्या साईने पण जास्त कडक जे आंबे आहेत ते ह्या साईने निघणार आहे, पण छोटे कातडी निघतात, खूप वेळ जातो. त्यामुळे हाताने जर काढलं. आजीबाईला सुद्धा खूप मस्तानी आवडते मँगो मस्तानी. ती म्हणली माझी आजी आज घरी आलती, त्यासाठी मी तिच्यासाठी खास मँगो मस्तानी बनवली ती. तुम्हाला म्हणलं तर एक खास टिप सांगणार आहे. जुन्या काळातल्या लोकांना हे काही माहीत नाही, नाही का. पहिले असे काही मँगो मस्तानी त्यांनी कधी बघितलेली नाही. माझी आजी म्हणले, मला तर हे नावच मी पहिल्यांदा ऐकले. तर म्हणलं चल तुला आज बनवूनच दाखवते. भर उन्हाची आली होती, 1-2 वाजले होते ना, आम्ही लगेच तीसुद्धा मला मदत करायला सुरुवात केली. तर बघा आपले घरचे आंबे असताना सुद्धा किती व्यवस्थित कट झालेले आहे आणि किती मस्त झाले. हे आपल्याला नंतर सर्विंग डिशवरती टाकण्यासाठी लागतात. ही आपण आईस्क्रीम घेतलेली आहे, सर्व फ्लेवरची मिक्स आईस्क्रीम आणलेली आहे. तुम्ही बघा त्याचा कलरसुद्धा सांगत आहे मी, त्यामुळे तुम्हाला जशी आवडत असेल तशी आणा. आणि मस्त आहे, त्याच्यात सगळे काही कलर आलेले आहे बरं का. तर पण हीट खूप आहे आणि थंडगार कशाने होणार आहे, तर आईस्क्रीम होणार आणि आपलं फ्रीजमधलं दूध आहे. तर बघा आता सगळं काढून झाल्याच्या नंतर यावरनं आपल्याला दूध टाकायचं आहे. तुम्हाला हवी असली तर साखर वापरा, मी काही वापरले नाही. आमचे आंबे खूप गोड आहे, त्यामुळे मी साखरेचं काही घातलेलं नाही. आणि यात खूप सई आहे, त्यामुळे दूध गाळून घालणार आहे. तुम्हाला सई त्यात आवडत असली म्हणजेच मलाई क्रीमी, तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता, पण मला नाही आवडत, त्यामुळे मी काढून घेतलेले आहे. तेव्हा आपलं किती छान दूध तापलेलं होतं. आणि आपले ग्लाससुद्धा रेडी करून घेतलेले आहे. मँगो कट केलेला आहे, बदामसुद्धा कट झालेले आहे. तुम्हाला खूप काही टिप्ससुद्धा सांगितले आहेत 1-2. आणि बघा जास्त काही फिरवायचं नाही बरं का, लगेचच बंद करायचा, कारण आमरस गरम होता असतो मिक्सरच्या भांड्यात. पण घरच्या मिक्सरच्या भांड्यात देखील मँगो मस्तानी करू शकतो, काहीच अवघड नाही. तर बघा आता आपल्याला जेवढे भरवायचे तेवढे भरून घ्या, तुम्हाला जेवढे लागत असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुमची मँगो मस्तानी कशी झाली आणि माझी मँगो मस्तानी तुम्हाला कशी वाटली. एकदम साधी सोपी, एकदम सिंपल आणि खूप टेस्टी पण. मी पुन्हा एकदा बनवणार आहे मँगो मस्तानीचा. मला खूप आवडली आणि माझ्या आजीला खूप आवडली. जोपर्यंत ती आहे त्याच्यासाठी मी खास बनवणार आहे. बघा आपली मँगो मस्तानीचा ग्लास, वाव, खूपच यम्मी. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत जा. आपल्या खूप काही रेसिपी आता सध्या व्हायरल गेलेल्या आहे. आजचे सबस्क्रायबर आहे आपले, ते मी नाही सांगणार आज, ते तुम्ही चेक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. धन्यवाद.